आज काय टिफिन वगैरे नव्हतं, तरी पण सकाळी लवकर उठले होते, कारण की सकाळी लवकर उठल्यावरती दिवसभराचे कामं लवकर आवरतात. तर उठल्यावरती फ्रेश वगैरे झाले आणि ते माझ्यासाठी गरम पाणी बनवून घेतलं होतं. चहा खारीचा नाश्ता करून घेतला आणि नंतर मग कपडे वगैरे सगळे वॉश करून घेतले आणि दुपारची वेळ झाली होती, तरी ते माझ्यासाठी मॅगी बनवून घेतली होती आणि पिल्लूलाही आवडते, तर तिलाही मॅगीच दिली होती. जास्त काय मी मॅगी बनवत नाही आणि तिलाही देत नाही, मीही खात नाही स्वतः. तर पण कधीतरी चालते अशी. आणि संध्याकाळची वेळ झाली होती, तरी ते वरण भात पोळी बनवून घेणार होते, तरी ते कुकर लावायला घेतलेलं होतं. तर कुकरमध्ये तेल वगैरे टाकून गॅसवर ते ठेवलं, पाण्याला उकळी येते तोपर्यंत दुपारचे भांडे वगैरे घासून ठेवलेले होते. ते सगळे जाग्यावरती ठेवून दिले आणि चहाचे भांडे होते माझ्या आत्ताचे, तेही घासून घेतले. पाण्याला उकळी आली होती, तर तिथे डाळही धुवून टाकली होती मी पाण्यामध्ये. आणि आज शनिवार होता, म्हणून मला पिल्लूला राम मंदिरामध्ये घेऊन जायचं होतं. तर स्वयंपाक वगैरे ते सगळं आवरून घेतलं लवकर आणि राम मंदिरामध्ये गेलेले होतो. तर खूप सारे लहान मुलं येतात राम मंदिरामध्ये, हे बघा. अजूनही खूप सारे नंतर आलेले होते आणि बायका वगैरे सगळे असतात. मी तर रोज सकाळी जाते, पण पिल्लूला घेऊन जायला नाही वेळ भेटत, कारण की ते सकाळी लवकर स्कूलला जाते आणि आल्यावरती दिवसभर नाही टाईम भेटत आणि संध्याकाळी लवकर झोपते म्हणून वेळ नाही भेटत. तर शनिवारी हनुमान चालीसा असते, म्हणून दर शनिवारी घेऊन येते.